नमस्कार तुम्हा सर्वांना. जय श्रीराम. आज मी तुम्हाला माझं देवघर दाखवणार आहे आणि देवघराची पूजा दाखवणार आहे. हे आहे माझं छोटंसं देवघर आणि त्याची मी आज रुटीन पूजा दाखवते तुम्हाला. आणि मी हे मोस्टली खाली बसायचंच बनवून घेतलेलं आहे, कारण मला जमिनीवर बैठकीचंच देवघर पाहिजे होतं आणि मी त्या पद्धतीनेच बनवून घेतलेलं आहे. हे आहे माझं छोटंसं देवघर. रोजची पूजा करायला आवडतं मला आणि खूप छानही वाटतं, खूप फ्रेश वाटतं. तसं माझ्याकडे देवघरात खूप कमी देव आहे, कारण बऱ्यापैकी जर देवघर बघितलं तर बरेचसे पूर्ण देवघर भरलेलं असतं, पण माझ्याकडे खूप लिमिटेड देव आहे. तर मग ही माझी आजची रुटीनची पूजा मी तुम्हाला दाखवते. पहिलं मी थोडंसं देवारा साफ वगैरे करून घेते आणि नंतर सगळे देव खाली काढून परत देवाऱ्याची थोडीशी सफाई करून घेते. हे रेग्युलर होतं, पण एखाद्या दिवशी महिन्यातून वगैरे पूर्ण देवघराची साफसफाई करते मी. आणि आता हे सगळे देव मी खाली काढून घेणार आहे आणि सगळ्या देवांना अंघोळ वगैरे घालून व्यवस्थित पुसून आणि मग वरती ठेवणार आहे. रोजची देवपूजा केली ना की खूप मस्त फ्रेश वाटतं आणि मला पण तिथे देवाऱ्याजवळ वेळ घालवायला आवडतं. त्यामुळे मग मी माझी रोजची देवपूजा कंपल्सरी असते. अंघोळ झाल्यानंतर घरातली काही कामे आटपून मग मी देवपूजा करते, कारण थोडंसं निवांत वेळ भेटतो मग. कारण सकाळी सकाळी म्हटलं की खूप घाई असते, कारण सकाळी बाकीचे पण घरातली कामं आवरायची असतात. त्यामुळे मग थोडंसं जे अर्जंट काम आहे ते करून घेते आणि नंतर मग देवपूजाला बसते. आणि म्हणजे कसं आपल्याला थोडासा टाईम देता येतो. आणि मग मी व्यवस्थित कपडा वगैरे अंथरून घेतला आहे. कपडा तसा थोडा जुनाच झाला आहे, आता नवीन पण घ्यायचा आहे, पण मग मार्केटलाही जाणं होत नाही आहे. पण मग ठीक आहे, सध्या तरी तोच चालून घेते आहे. आणि देवांना व्यवस्थित ओल्या कपड्याने पहिले पुसून आणि नंतर मग कोरड्या कपड्याने पुसून परत त्यांच्या जागेवर मी ठेवते, कारण मला रोज देवाची जागा बदलायला आवडत नाही. जी जागा माझा सिक्वेन्स ठरलेला आहे तो रोजचा तसाच असतो, त्याच सिक्वेन्सनी मला देव बघायला आवडतात. त्यामुळे मग मी प्रत्येक देवाचा सिक्वेन्स माझ्या मनानेच ठरलेला आहे आणि मग मी तसेच देव व्यवस्थित पुसून आणि वरती ठेवते. कारण खूप कमी देव असल्यामुळे मग ते दिसायलाही बरं वाटत नाही. रोज इकडे तिकडे इकडे तिकडे देव ठेवायचे आणि रोज ती बघण्याची सवय असते ना, त्यामुळे मग ते एक ठिकाणीच व्यवस्थित वाटतात. असं प्रत्येक देवाला अंघोळ घालून व्यवस्थित आणि परत कोरड्या कपड्याने पुसून आणि मग त्यांच्या जागेवर ठेवते. तसे एक अन्नपूर्णा आहे, तर मग तिलाही व्यवस्थित मी कपड्यांनी कोरडं करून आणि एक छोट्या वाटीमध्ये मी तांदूळ ठेवले, तर त्या तांदळात मी ठेवते. तर आणि काही दिवसांनी मग ते तांदूळ पण बदलल्या जातात, पण रोजच्या रोज नाही बदलून होत ते. थोड्या दिवसानंतर थोडेसे वाटले की मग त्याच्यानंतर मग मी करते, चेंज करते. आणि ती पण एकदम छोटीशी वाटी घेतलेली आहे. आणि बाकीचे बाळकृष्ण वगैरे आहेत थोडेफार देव, तर मग त्यांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची. नंतर देवारा थोडासा पुसून वगैरे व्यवस्थित साफसफाई करून आणि मग तिथे दिवा लावायला छान वाटतं. आणि दिव्याच्या खाली पण मी आहे ना थोडंसं छोटंसं असं माझ्याकडे सनमाईचा एक तुकडा उरलेला होता आणि तो ठेवते दिव्याखाली. म्हणजे दिव्याचं थोडंफार तेल किंवा चिकटपणा असतोच किती नाही म्हटलं तरी, तर तो खाली देव्हारा खराब होत नाही त्याच्याने. मग त्यामुळे मग मी त्याच्यावर व्यवस्थित पुसून आणि रोज दिवा त्याच्यावरच ठेवते, म्हणजे आपला देव्हारा खराब होत नाही. आणि भगवद्गीता पण आहे माझ्या देव्हाऱ्यात, तर मग ती व्यवस्थित पुसून वगैरे ठेवते. वाचून जास्त काही कधी होत नाही, कधी वाटलं वेळ भेटला तर मग वाचते थोडंफार, नाही तर मग शक्यतो नाहीच. कारण रोजच्या रुटीनमध्ये पुस्तकं वाचायला किंवा भगवद्गीता वाचायला वेळ थोडासा काढणं मुश्किल होऊन जातं. आणि तेल वगैरे सगळं मी तिथंच ठेवलेलं आहे, म्हणजे एकदा देवपूजेला बसल्यावर परत उठण्याची गरज पडत नाही. आणि नंतर थोडंसं देवांना गंध वगैरे लावते. गंध मी हातावरच खुलवून घेते, कारण वाटीत वगैरे म्हटलं ना की ते खूप पसरतो. तर हातावर व्यवस्थित ओला करून आणि व्यवस्थित जमतो तो, आणि नंतर मग देवांना टिक्का लावते. ते बघा अशा प्रकारे
व्यवस्थित. आणि लाईट्स वगैरे लावल्यावर पूर्ण देवपूजा झाल्यावर इतकं फ्रेश वाटतं आणि छान वाटतं ना. खूप वेळ म्हणजे तिथं बसावं वाटतं देवाऱ्यापुढं, मस्त देवांशी गप्पा माराव्या वाटतात. आणि मी बोलते देवांशी पण. तुम्हाला वेगळं वाटत असेल तर म्हणजे, पण मग मला सवय आहे, मी मनातली मनात का होईना थोडंफार मी बोलून घेते. हे आता मी अत्तर लावते देवांच्या तिथे कपड्याला, म्हणजे आपण म्हणतो ना इत्र, ते अत्तर देवांच्या तिथे लावते, म्हणजे एकदम छान असं फ्रेश वाटते. आणि हे मी मोगऱ्याचं आणलेलं आहे सनातन संस्थेतून. मोगऱ्याचं खास देवांसाठी ते भेटतं आणि तेच मी आणलेलं आहे. आणि थोडंसं देवाऱ्याच्या तिथे आपण म्हणतो ना उंबरा, तिथे पण थोडंसं लावते, म्हणजे छान वाटतं आणि वास पण छान येतो, मस्त फ्रेश वाटतं. तिथं देवाऱ्याजवळ गेलं तरी एकदम छान वाटतं. आणि पूर्ण देवपूजा झाल्यानंतर प्रत्येकाला मी नमस्कार करते आणि नंतर मग माझं रुटीन मी हनुमान चालीसा वाचते. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हरो कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा. अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराजय कांधे मूंज जनेऊ साजय शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे तो रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा बिकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे. लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई. सहस बदन तुम रोजस गावे अस कई श्रीपति कंठ लगावे संकालिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिंसा. जब कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कह सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाए राजपद दीना. तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. जुग सहस्र जोजन बर बानो लील्यो ताहि मधुर फल जानो. प्रभु मुद्रिका मेली मुख माहि जर दिलांगी अचरज नाही. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रे तेते. राम दुआरे तुम रखवारे हो तना आज्ञा बिन पैसारे. सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज सवारो आपे तीनों लोक हांकते कापे. भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जप नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा. संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे. सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लाए सोई अमित जीवन फल पावे. चारों जुग परताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता. राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा. तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे. अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई. और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई. संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरो हनुमत बलवीरा. जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई. जो सत बार पाठ कर कोई छूटे बंदी महासुख होई. जो यो पढ़े हनुमान चालीसा होय सिद्ध साकी गौरीसा. तुलसीदास सदा हरिचेरा की जय नाथ हृदय महडेरा. आणि हनुमान चालीसा वाचून झाल्यानंतर माझं रोजचं रुटीन आहे की राम नावाचा जप करते. म्हणजे जप करण्यापेक्षा मी वहीमध्येच लिखाण करते 108 वेळेस. आणि ती वही पण माझी तिथेच ठेवलेली असते खाली कप्प्यामध्ये. तर मग मी 108 वेळेस राम नावाचा जप करते. आणि आता 108 वेळेस मी राम नाव लिहून घेणार आहे. आणि तेही माझं रुटीन होऊन गेलेलं आहे. त्यामुळे एक दिवस जरी म्हणजे होतच नाही गॅप, पण एक दिवस जरी असं वाटलं की गॅप होतोय तरी असं वेगळंच वाटतंय. त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर माझं रोजचं रुटीन आहे आणि ते 108 वेळेस मी लिहूनच काढते. माझी बऱ्यापैकी वही पण भरत आलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवेलच नंतर. पण मग रुटीन झालेलं आहे माझं ते की हनुमान चालीसा वाचल्यानंतर मी रामनामाचा जप करते. आता प्रत्येकाची वेगवेगळी काय म्हणतो ना आपण श्रद्धा असते, कोण कशा प्रकारे पूजा करतं, कोण कशा प्रकारे. पण माझं हे रुटीन आहे की मी रोज हनुमान चालीसा वाचते आणि हे रामनावाचं जप पण करते.
कारण मला चालीसा पण वाचल्याशिवाय होत नाही आहे. काहीतरी म्हणजे वेगळंच चुकल्यासारखं वाटतं आणि ॲक्च्युली मी खरंच हनुमानाचीच पूजा करते जास्त आणि हनुमानालाच मानते. कारण मला बऱ्यापैकी असे अनुभव पण आलेले आहे. बरेचसे अनुभव आलेले आहे मला. वाटल्यास मी ते पण शेअर करू शकते. हे मी वहीमध्ये लिहिलेली नावं आहेत. शक्यतो रेड पेननी लिहिते. म्हणजे ॲक्च्युली मी कुठंतरी वाचलं होतं की रेड पेननी लिहिलेलं चांगलं असतं. तसं कुठलाही पेन वापरला तर काहीच विषय नाही आहे. शेवटी नाव ते देवाचंच असणार आहे आणि पण मग मी शक्यतो रेड पेननी लिहिते. अशा प्रकारे मी माझी देवघराची रोज पूजा करते. तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर पूजा झाल्यानंतर मी तिथलं बसन वगैरे तिथेच ठेवते कप्प्यामध्ये खाली. आणि तुम्हालाही कसं वाटलं माझं देवघर? छोटंसं आहे, कमीत कमी देव आहे. आज तर फुलंही नाही भेटली, फुलं अवेलेबल झाले नाही. पण ठीक आहे, तसंच मी व्हिडिओ शूट केला आणि हे माझं छोटंसं देवघर तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम.